नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश कुमार बोरसे, समुपदेशक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, वयाच्या 17व्या ते 18व्या वर्षी करिअरला सुरुवात करून आपण यश मिळवू शकतो नक्की. चला तर आज जाणून घेऊया आपण आपल्या भेटीला आलेल्या पाहुणे आपले माननीय श्री सुनील पानकर साहेब. यादवनी सुनील पानकर हे नेव्हीमध्ये 15 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर रिटायर झाल्यानंतर त्यांनी आता सध्या SBI म्हणजे भारतीय स्टेट बँक यामध्ये ते उपव्यवस्थापक म्हणून कार्यभार सांभाळत आहे. त्याचबरोबर अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषद याचे सुद्धा उपसचिव ते आहेत. चला आपण त्यांच्याशी आज गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर, आपण नेव्हीमध्ये करिअर करण्याचं कसं आणि काय? वयाच्या 17-18 वर्षी एक चांगलं करिअर, नोकरी पण असावी आणि त्या दृष्टीने काहीतरी देशासाठी आपण सेवेमध्ये आर्म फोर्सेसमध्ये जावं यासाठी प्रयत्न करत होतो. आधी एअरफोर्समध्ये प्रयत्न केले, नंतर भारतीय नौसेनेमध्ये प्रयत्न केले आणि तो एक प्रयत्न यशस्वी झाला. 10,000 विद्यार्थ्यांमधून काही मुलं सिलेक्ट झाले. त्यापैकी परीक्षा दिल्यानंतर माझं त्यामध्ये सिलेक्शन झालं. सर, त्याचं जे सिलेक्शन जे आहे त्याची प्रोसिजर कशी होती? 1991-92 साली त्या पद्धतीमध्ये थोडासा बदल होता. आधी मेडिकल टेस्ट व्हायची, फिजिकल टेस्ट व्हायची, म्हणजे फिजिकल पॅरामीटर्स मध्ये विद्यार्थी बसतात की नाही, प्रशिक्षणार्थी बसतात की नाही हे सगळं कन्फर्म केल्यानंतर त्यांना लेखी परीक्षा द्यावी लागायची आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर स्टेट वाईज मेरिट टेस्ट लागायची. त्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर मग भरतीसाठी ते सिलेक्शन झाल्याचं समजलं जायचं. आताची प्रक्रिया वेगळी आहे. आताच्या प्रक्रिया सगळी ऑनलाईन आहे. तुम्हाला आधी लेखी परीक्षा द्यायची आहे, लेखी उत्तीर्ण झाल्यानंतर मग तुम्ही फिजिकल आणि मेडिकल नंतर होते. बरं, याची जी भरती प्रक्रिया आहे याची माहिती आपणास कुठे एका ठिकाणी मिळू शकते का? नेव्हीबद्दल बोलायचं तर भारतीय नौसेनेबद्दल joinindianNavy.gov.in या वेबसाईटवरती संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला जर ऍज अ सेलर 10वीच्या बेसवर द्यायचं आहे, नॉन टेक्निकल, टेक्निकल 10वी आणि 12वी दोन्ही बेसवरती, आणि जर ऑफिसर व्हायचं असेल तर ग्रॅज्युएशन एंट्री आहे, NDA एंट्री आहे, 10+2 टेक्निकल नेव्हल अकॅडमी एंट्री आहे, सीडीएस आहे, अशा व्हेरियस एंट्रीज यामध्ये आहे. भारतीय नौसेना म्हणजे ओशन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहे. तुम्हाला काय म्हणजे कुठल्याही शिक्षण तर तुम्ही 10वी-12वी बेसवरती करू शकता, पण डिप्लोमा असेल, डायरेक्ट डिप्लोमा एंट्री सुद्धा आहे. 12वी नंतर तुम्ही डिप्लोमा सुद्धा करू शकता, वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये करू शकता, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, नेव्हल आर्किटेक्चर, सगळ्या फील्डमध्ये तुम्ही करू शकता. एकदा प्रवेश घेतल्यानंतर हे आपल्याला त्या ठिकाणी करता येतं. नेव्ही कडून शिक्षण दिलं जातं की आपण नेव्ही कडून शिक्षण दिलं जातं. यामध्ये इनिशियल ट्रेनिंग कम्प्लीट केल्यानंतर 12वीच्या बेसवरती ज्या एंट्रीज होतात त्यामध्ये 10+2 60% मार्क आता सध्या पाहिजे आपल्याला PCM मध्ये. सिलेक्शन झाल्यानंतर इनिशियल ट्रेनिंग तुम्ही कम्प्लीट करता. ते झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रीम्स मध्ये बेस्ड ऑन युअर परफॉर्मन्स तुमच्या कामगिरीप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या स्ट्रीम्स दिले जातात. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, आर्मामेंट मध्ये नेव्हल वॉरफेअर आहे, अँटी सबमरीन वॉरफेअर आहे, अशा वेगवेगळ्या स्ट्रीम्स मध्ये एव्हिएशन आहे, फोटोग्राफी आहे, हँडलर्स आहेत, मरीन इंजिनिअरिंग आहे, एव्हिएशन एअरक्राफ्ट इंजिनिअरिंग आहे, म्हणजे खूप फील्ड्स आहेत. म्हणजे सगळ्या फील्ड्स मध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि त्यामध्ये तुम्ही करिअर करू शकता. 3 वर्ष डिप्लोमा करू शकता. इव्हन जर बाहेरचे जे डायरेक्ट एंट्रीज आहेत, डायरेक्ट डिप्लोमा जे आहेत वेगवेगळ्या फील्डमध्ये, इलेक्ट्रिकल असो, मेकॅनिकल असो, नेव्हल आर्किटेक्चर असो, ते सुद्धा डायरेक्ट ऍज अ डिप्लोमा एंट्री जॉईन करू शकता. म्हणजे बाहेरून आपण डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग केल्यानंतर सुद्धा याच्यामध्ये प्रवेश आपल्याला मिळू शकतो. हो. यासाठी वेगळ्या काही परीक्षा द्याव्या लागतात का? वेबसाईटवरती सगळ्या दर 6 महिन्यांनी परीक्षा असतात. याची भरती दर 6 महिने वर्षातून 2दा होते. वर्षातून 2दा याच्यामध्ये कायम चालू असतं. कारण जे आर्म फोर्सेस आहेत त्यांना तरुण
तरुण रक्त पाहिजे. मोस्टली पिरॅमिड स्ट्रक्चर आहे, 70-30 अशा रेशोमध्ये साधारणतः हा मेंटेन केला जातो आणि छान उत्तमरित्या ब्लेंडिंग केलं जातं. म्हणजे जुन्याचा अनुभव आणि नवीन जोश उत्साह याचं एक छान मिश्रण म्हणजे आपले तिन्ही फोर्सेस आहेत, भारतीय नेव्ही, नौसेना, सशस्त्र सेना आणि वायुसेना. हे तिन्ही याचं उत्तम उदाहरण आहे. तर नौसेना म्हटलं म्हणजे सर्व सागरामध्ये ती सुरक्षा व्यवस्था असते, मोठी नाव वगैरे असते असं आपण पुढे देतो. पण त्यासाठी पोहणे आवश्यक असेल? नाही, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. जेव्हा आपण भरती होतो किंवा नेव्ही जॉईन करतो, काही पाण्यात कधी न उतरलेला माणूसही पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याला चांगल्या प्रशिक्षण म्हणजे उत्तम सोयी सुविधा समुद्र जलतरण तलाव अवेलेबल आहेत आणि चांगलं काळजी घेतली जाते, व्यवस्थित लाईफगार्ड असतात आणि व्यवस्थितरित्या 6 महिन्यामध्ये शिकवलं जातं. तुम्हाला एकदम निष्णात केलं जातं, म्हणजे इतकं हे केलं जातं की तुमची टेस्ट घेतली जाते. शेवटी निष्णातांनाच व्यवस्थित हे केलं जातं. अशी काही अट नाहीये की तुम्ही नॉन स्विमर असाल, तुम्ही येत नाही, तसं काही नाहीये. फक्त जिथे भीती घालवतात, तुमची पाण्याची भीती घालवतात, व्यवस्थित होतं, काही काळजी करायची गरज नाही. म्हणजे पोहणं आवश्यक नसेल तरी त्या मुलं त्याच्यामध्ये करिअर करण्यासाठी विचार करू शकतात, जरी नसेल येत तरी. पण मग त्यासाठी कोणता तरी क्रायटेरिया असेल, कोणत्या तरी क्षमता असतील किंवा भरतीचे काहीतरी, जसं मिलिटरीमध्ये जायचं असेल किंवा पोलिसांमध्ये जायचं असेल तर त्याची उंचीची, छातीची, त्याच्यानंतर मेडिकलची काही क्षमता आहे, तशा यामध्ये पण कुठल्या क्षमता आहेत का? जो भारतीय सेनेमध्ये किंवा भारतीय नौसेनेमध्ये जो भरती होणारा, म्हणजे जॉईन होणारा जो तरुण आहे, तो पहिली गोष्ट तर उत्साही असला पाहिजे, शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे, लहानपणापासून काहीतरी व्यायामाची आवड असलेली पाहिजे आणि आपल्या देशासाठी काहीतरी करायचंय, थोडंसं त्यामध्ये असे थोडेसे नेतृत्व गुण तरी पाहिजे आणि शिकण्याची तयारी पाहिजे, ज्यामध्ये भरपूर काही ना काही शिकायला मिळतंय आयुष्यभर. त्यांना जसं म्हणतो की आपण कोणी व्यक्ती कायम प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थी असलं पाहिजे, त्याच तऱ्हेने सगळ्या याच्यामध्ये ते शिक्षण दिलं जातं. कायम दर 6 महिन्याने काही ना काही अपडेट असतात, ट्रेनिंग, कंटिन्युअस ट्रेनिंग असतं. क्षमता म्हणजे आपण उंची किती असावी सांग? शारीरिक भारतीय नौसेनेला 157 सेंटीमीटर कमीत कमी उंची पाहिजे आणि छाती जी आहे ती सफिशियंट तुम्हाला 5 सेंटीमीटर हे करता आली पाहिजे, एक्सपॅन्ड करता आली पाहिजे. तुमचा धावण्याचा सराव असला पाहिजे चांगला. किती? साधारणतः 4x400 मीटर जे आहे, 1600 मीटरचा सराव असला पाहिजे. अजून काही लांब उडी वगैरे सारखे काही? लांब उडी वगैरे नाहीये, पण पुशअप्स आहेत आणि पुलअप्स आहेत. याच्यामध्ये येण्यासाठी 12वी नंतर जर यायचं असेल, मग आर्ट्स मधून येऊ शकतो की कॉमर्स मधून येऊ शकतो, सायन्स मध्ये, असं काही वेगळं शाखे निश्चित आहे का? हो, निश्चित आहे. याच्यामध्ये सायन्सेस विद्यार्थी पाहिजे, PCM घेऊन 60% येणारेच पाहिजेत विद्यार्थी. पण सर, ज्या ठिकाणी आपण नौसेना सागरामध्ये आहे, सगळं जहाज आहे आणि या ठिकाणी तुम्ही, पण नक्की तिथे करावं तरी काय लागेल, म्हणजे कामाचं स्वरूप कसं असेल? भारतीय नौसेना म्हणजे आपली इंडियन नेव्ही, जे आपलं ओशन्स आहेत, आपल्या ज्या 4 दिशांनी समुद्र आहे, अरेबियन सी आहे, बे ऑफ बेंगॉल आहे, या ठिकाणी आपल्या शत्रूंपासून सुरक्षा करायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे शिप्स आहेत, सर्वे शिप्स आले, मिसाइल्स अटॅक्स आले, डिस्ट्रॉयर्स, फ्रिगेट्स, एअरक्राफ्ट कॅरियर, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे शिप्स असून सगळं ते फ्लीट तयार होतं. आणि त्यामध्ये सदर्न फ्लीट, वेस्टर्न फ्लीट अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या सगळ्या भारतातल्या जी स्थळं आहेत, संरक्षण दृष्ट्या ज्या ठिकाणी असले पाहिजेत आपल्या, त्या ठिकाणी आपले संरक्षण केंद्र आहेत आणि तिथून भारतीय नौसेना आपलं कार्य करते. म्हणजे त्या शिपवर कोणकोणत्या प्रकारची कामं करावी लागतात? एक शिप म्हणजे वॉरशिप. वॉरशिप म्हणजे तिथे सगळ्या प्रकारचे लोक असतात, भारतातल्या सर्व राज्यातले लोक एकाच ठिकाणी. जसं गाव आहे, एक चलतं फिरतं गाव. एअरक्राफ्ट कॅरियर मध्ये 2,500 लोक असतात. एवढं मोठं शिप एवढं मोठं शिप असतं. साधारणतः 7 ते 10 मजले असतात त्यामध्ये.
आणि इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल, हायड्रॉलिक्स हे सगळं जे क्रेन्स वगैरे अवेलेबल आहेत ते ऑपरेट करणारे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात. जसं मिसाईल्स आहेत, मिसाईल्स ऑपरेट करणारे लोक वेगळे आहेत, त्यांना त्या त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलेलं असतं आणि हे सगळ्यांचं मिळून कोऑर्डिनेशन आहे. हे शिप जे असतं सागरामध्ये असतं, या ठिकाणी ज्यावेळी आपण सैनिक म्हणून किंवा ते काम करायला वेगवेगळ्या प्रकारची कामं करावी लागतात. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला माहिती नव्हतं की त्याच्यात पण जसं मिलिटरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं आहेत तशी हे नेव्हीत पण आहे. पण मग हे शिप 6-6 महिने वर्ष पाण्यात असतं, तर विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं असतं की आपलं कुटुंब आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे व्यवस्थित वैवाहिक जीवन जगता येत नाही, असा प्रश्न काही पालकांच्या समोर असतो. नाही, हा एक गैरसमज आहे. भारतीय नौसेनेचे सगळ्या मुख्य बंदर जेवढी आहेत, मुंबई, कोची, कारवार, विशाखापट्टणम या मोठ्या मोठ्या शहरांमध्ये केंद्र आहेत. त्यामुळे तसं काही नाहीये की आपण एकटे राहू. त्याच्यासाठी सगळ्या सुविधा आहेत. कुटुंबासाठी घरांची व्यवस्था आहे, आरोग्याची व्यवस्था आहे, अतिशय उच्च कोटीची काळजी घेतली जाते. इव्हन शिप्समध्ये सुद्धा मेडिकल ऑफिसर असतात, ऑपरेशन थिएटर्स असतात. आपल्या जवानांची उत्कृष्ट काळजी घेतली तरच ते चांगल्या रीतीने आउटपुट देऊ शकतात, चांगल्या रीतीने काम करू शकतात. त्यांना सगळ्या सोयी सुविधा अवेलेबल असतात. म्हणजे जवानांना सगळं पुरवलं जातं. जेवण खाण्यापासून आपले युनिफॉर्म्स आहेत, कपडे लत्ते सगळं पुरवलं जातं. त्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं असं काळजी करण्याची गरज नाहीये की घरापासून लांब वगैरे राहावंच लागतं. पण फॅमिली प्रोटेक्शन आहे आणि सगळं व्यवस्थित आहे. तर साहेब, तुम्ही कारगिलच्या युद्धामध्ये पण तुम्ही सहभागी होता, तर तुमचा तो अनुभव आम्हाला सांगितला तर चालेल. कारगिल 1999 साली कारगिल युद्ध घडलं होतं, सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये आम्ही शिपमध्ये होतो. कराची जे शेजारच्या राष्ट्राचं जे आपलं पोर्ट आहे त्या ठिकाणी आपण मोर्चेबंदी केलेली होती. त्या ठिकाणी की काही घडू नये म्हणून आपण सगळे पोर्टची नाकाबंदी केलेली होती. आणि आपण वरचेवर असं करत असतो. वेगवेगळ्या देशांच्या नौसेनेबरोबर आपण आपला कायम युद्धाभ्यास चालू असतो. जसं म्हणतात की शांती काळात जे प्रयत्न तुम्ही कराल, जितक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तुम्ही आपापसामध्ये घाम गाळाल, स्वतःचा घाम गाळाल, तसं तुम्ही युद्धामध्ये तुम्हाला तोच काम येणार आहे. तिथे तुम्ही पाठशाळा बऱ्याचशा रेस्क्यू ऑपरेशन मध्ये पण तुम्ही सहभागी होतात. भारतीय नौसेनेचं एक पहिलं कार्य आहे. सीमा सुरक्षा हे आहेच, पण आपल्या नागरिकांच्या इमर्जन्सीच्या वेळेला, फ्लड असेल, फायर असेल, इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये एखादं शिप बुडतंय तर त्या शिपला वाचवण्याचं पहिलं काम नेव्ही करते. जेव्हा एखादं शिप डिस्ट्रेस कॉल देतं, म्हणजे आम्हाला मदतीची गरज आहे, तेव्हा नेव्हीला कळवण्यात येतं. वेगवेगळ्या इव्हन सी स्टेट 7 म्हणजे सायक्लॉन वॉर्निंग मध्ये सुद्धा, बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा शिप सेल करून जातं. त्याला कसं लिमिट नाहीये जहाजांना की आता सेल करणार नाही असं काही नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशी ती आपली बांधणी असते. जहाजाची बांधणी अशी असते की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊ शकतं. किती वादळ, काहीही असो, कुठल्याही परिस्थितीमध्ये शिप सेल करू शकतो. अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सर्च अँड रेस्क्यू ऑपरेशन्स केलेले आहेत. त्यामध्ये आपल्या नागरिकांचा जो जीव वाचवणे, आपल्या मालसंपत्तीचा सांभाळ करणे, ते शिप्स पण सुरक्षितरित्या किनाऱ्याला घ्यावं लागतं आणि नंतर मग त्या मालकांना आपण हँडओव्हर करतो. सर, तुमचा तर खरं तर अभिमानच आहे. तुमचं संपूर्ण जे नेव्ही मधलं सगळं ऐकल्यानंतर खरंच वादळी जीवन तुम्ही त्या ठिकाणी जगलं तसं म्हणायला हरकत नाही. पण सर, तुम्ही 15 वर्षानंतर रिटायर्ड झाला, नेव्हीमध्ये किती सर्व्हिस करणं अपेक्षित आहे? पूर्वीच्या काळामध्ये 15 वर्ष इनिशियल बॉन्ड होता, पण आता सध्याच्या परिस्थितीनुसार 20 वर्षाचं केलेलं आहे. इनिशियल बॉन्ड जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला हे लिगल फाउंडेशन आहे की 20 वर्ष तुम्हाला पहिला बॉन्ड करायचाच आहे कम्प्लीट. त्यानंतर जर तुम्हाला पुढे सर्व्हिस करायची असेल तर तुम्ही करू शकता. त्याला लिमिट नाही की तुम्ही 20 वर्षानंतर रिटायर झालाच पाहिजे, नाही, असं काही नाही. मॅक्झिमम तुम्ही वयाच्या 60 वर्षापर्यंत करू शकता. बरं, 15 वर्षानंतर जर समजा रिटायर झाला, जसं तुम्ही रिटायर झाला, त्यानंतर तुम्हाला काही बेनिफिट्स वगैरे मिळाले की?
आपल्या सेवेनंतर जो आपला ग्रॅज्युएटी असतो, पीएफ असतो, आपली जी सेव्हिंग असते ती तर मिळतेच. आपली जी रजा आपण हे केलेली असते, अकोमोडेट केलेली असते, ते तर पैसे मिळतातच. पण आपण पेन्शनेबल सर्व्हिस केल्यानंतर आरोग्याची गॅरंटी पूर्ण आपली आणि कुटुंबाची शेवटपर्यंत अति उच्च कोटीची जी आरोग्य व्यवस्था आहे त्याचा आपण लाभ मिळतो आपल्याला. आणि नंतरच्या सेकंड इनिंगसाठी तुम्हाला राज्य सरकार, केंद्र सरकार सी आणि डी मध्ये 10% आरक्षण आहे. पण त्यासाठी तुम्हाला त्या परीक्षांना सामोरं जावं लागतं, त्या कट ऑफ प्रमाणे तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागतं. म्हणजे आरक्षणासाठी पण परीक्षा द्यावी लागते. आरक्षण 10% आणि तुम्ही हो. बरं, म्हणजे रिटायर झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन पण मिळते आणि सरकारी गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये पण आरक्षण मिळते. म्हणजे 1-2% आरक्षणासाठी जे भानगड करत ती करण्याची गरज नसते. 10% आरक्षण आपण मिळू शकतो. मग याच्यानंतर जी आपल्याला पोस्ट मिळते किंवा कुठली आपण, तुम्ही आता SBI मध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत आहात, मग याच्यात आरक्षणाने तुम्ही त्याचा फायदा घेतला की तुम्ही वैयक्तिक नाही? त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जी तुम्हाला क्वालिफाय तर करायचीच आहे नॉर्मल मेरिट प्रमाणे. फक्त तुमचा जो कोटा आहे, कोट्याप्रमाणे जी मार्कशीट अलॉटेड आहे तो कमी असतो. म्हणजे माजी सैनिकांची वेगळी 10% कोट्यामध्ये म्हणजे जे कट ऑफ आहे तो कमी असतो. पण तुम्हाला नॉर्मल मेरिट प्रमाणेच करावं लागतं. आणि पगार जो तुमची आधीची जी 15 वर्षाची जी सर्व्हिस आहे ती काउंट केली जाते. जो तुमचा बेसिक पगार आहे तो त्यापासूनच सर्व्हिस पुढे काउंट होते. म्हणजे त्या जो पगार तुम्हाला मिळतोय त्याच्या पुढेच तुमची गाडी जाणार आहे. हे फार महत्वाचं. म्हणजे जुना पगार त्याच्या पुढे आपल्याला पगार. मग ती पेन्शन त्यावेळी बंद करण्यात येते की पेन्शन ती चालू असते आणि वरून हा पगारही मिळत असतो? नाही, पेन्शन असं आहे की एवढी वर्ष सेवा केल्यानंतर तुम्ही ते मिळवलेली आहे, एवढी वर्ष सेवा दिल्यानंतर, त्यामुळे ती सेवा पेन्शन तुमचं कंटिन्यू चालू राहील. म्हणजे पेन्शन प्लस त्याच्या पुढचा पगार दुसऱ्या राज्यातल्या आपल्या शांत पीसमध्ये झोनमध्ये तुम्ही कार्य करायचं. फार याच्यामध्ये भरपूर फायदे सुद्धा आहेत, थोडे धोके सुद्धा आहेत युद्धाच्या ठिकाणचे. पण ते धोके तर पत्करणं गरजेचंच आहे. घरात बसल्यानंतरही काही होऊ शकतं. त्याच्यानंतर आपण सामाजिक बांधिलकी म्हणून अखिल भारतीय पूर्व सैनिक परिषदेमध्ये पण काम करतात. अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद ही अखिल भारतीय स्तरावरची माजी सैनिकांच्या साठी काम करणारी एक सामाजिक संस्था आहे. त्यामध्ये पेन्शनचे इश्यूज असतील, त्यांच्या कुटुंबाचे शैक्षणिक विषय असतील, त्यांना आम्ही मदत करतो. आणि ही पूर्ण भारतभर पसरलेली संस्था आहे. त्यामध्ये आता कोविड काळ संपल्यानंतर आमचा असाही उद्देश आहे की शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन तरुणांमध्ये जागृती की सेनेबद्दल काय, सेनेबद्दल जास्त माहिती नाहीये लोकांना, समजापेक्षा गैरसमज जास्त आहे, आणि त्यांना प्रोत्साहन द्यावं. महिला सध्या आता महिलांसाठी सुद्धा एनडीए एंट्री चालू झालेल्या आहेत, परमनंट कमिशन सुद्धा होणार आहे. त्यामुळे तरुण वर्गामध्ये जो उत्साह असायला पाहिजे आपल्या आर्म फोर्सेस जॉईन करण्यासाठी, यासाठी आम्ही वेगवेगळ्या शाळा कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर्स देणार आहोत आणि तरुणांमध्ये जनजागृती करणार आहोत. तुम्ही महिलांचा उल्लेख केला, या नेव्हीमध्ये महिलांना काही चान्स आहे? महिलांसाठी नेव्हीमध्ये लॉ, एज्युकेशन, लॉजिस्टिक्स आणि पायलट सुद्धा आहेत. खूप चांगलं एक विश्व आहे. म्हणतात ना, नेव्हीची टॅगलाईनच आहे ओशन ऑफ ऑपॉर्च्युनिटीज. म्हणजे तुम्ही काही करू शकता. एकदा जॉईन केल्यानंतर तुमच्या गुणवत्तेप्रमाणे, तुमच्या कुवतीप्रमाणे तुम्ही शिक्षण घेऊन पुढे करू शकता. तुम्ही इव्हन पाणबुडीमध्ये सुद्धा जाऊ शकता. हे सबमरीनर, पाण्याखालचं विश्व हे काही वेगळंच आहे. त्यामुळे थरारक आयुष्यामध्ये जर काही थरार अनुभवायचं असेल तर भारतीय नौसेना माझ्यामध्ये एक उत्तम उदाहरण आहे. तरुणांनी याचा छानपैकी विचार करावा. आता तुम्ही म्हणाल की वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही प्रमोशन घेऊ शकता. त्याच्यामध्ये जसं मिलिटरीमध्ये लागल्यानंतर जवान लागतो, त्यानंतर मग तो पुढे पुढे प्रमोशन घेत वेगवेगळे, म्हणजे एसीपी होतो, एसीपीचा मग हे होतो. तसं या नेव्हीमध्ये लागल्यानंतर त्याला पहिली पोस्ट कोणती दिली जाते? भारतीय नौसेनेत वेगवेगळ्या एंट्री आहेत. 10वीच्या नॉन टेक्निकल एंट्री आहेत, 10+2च्या टेक्निकल नॉन टेक्निकल एंट्री आहेत.
त्यामध्ये जसं आर्मीमध्ये नाईक असतो तसं सुरुवातीला सीमॅन म्हणून जॉईन होतात आणि पुढे होता होता पेटी ऑफिसर, सगळ्यात पुढे मास्टर पेटी ऑफिसर यापर्यंत जाऊ शकतात. त्याच्यात प्रमोशन त्यांना मिळत जातं. विभिन्न सर्व्हिस काही शिक्षण घेता येतं. अगदी छान प्रश्न विचारला. भारतीय नौसेनेत सगळीकडे बऱ्याच ठिकाणी मोठ्या शहरांमध्ये असते संबंधित असल्यामुळे ग्रॅज्युएशनसाठी, स्पेशलायझेशन मध्ये MBA साठी, वेगवेगळ्या करस्पॉन्डन्स डिस्टन्स एज्युकेशनसाठी तरुणांना उत्साह दिला जातो, सपोर्ट केला जातो की परीक्षा द्या, चांगलं शिक्षण घ्या, त्यामुळे तुमच्या भविष्यासाठी त्या शिक्षणाचा चांगला उपयोग होणार. सर, तुमचा तर आम्हाला खरंच अभिमान आहे. तुमचं सगळं कार्य जे बघितलं ते अत्यंत एकदम खडतर आणि त्याच्यातून तुम्ही जो आम्हाला सांगितलं की वयाच्या 18व्या वर्षापासून सर्व्हिस करून आता 20 वर्ष म्हटलं तर 38 वर्षानंतर रिटायर्ड होऊन पुन्हा आपल्या राज्यामध्ये व्यवस्थित सर्व्हिस करून पैसे कमवणे हे एक जर ध्येय कळलं आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर समाजाची एक बांधिलकी हे करणं हे याबद्दलचं जे आपण माहिती दिली ती खरंच उपयुक्त आहे. पण यामध्ये करिअर करणारे जे विद्यार्थी असतील की जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही कोणता सल्ला द्याल? करिअर ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. ठिकठिकाणी नोकरी करून, धंदा करून, व्यवसाय करून आपण पैसे कमवू शकतो. पण देशाचं नेतृत्व करणं, एक गुडविल अँबॅसेडर म्हणून देशाचं नेतृत्व बाहेर करणं, भारतीय नौसेना असो, वायुसेना असो, यामध्ये खासकर भारतीय वायुसेनेमध्ये तर तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन सुद्धा तुम्ही काम करू शकता. तुम्हाला वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीची ओळख होते, देवाणघेवाण होते आणि खूप म्हणजे एक वेगळं विश्व तुम्हाला बघायला मिळतं. त्यामध्ये संकुचित विचारसरणी न ठेवता एक ब्रॉड माइंडेडने विद्यार्थ्यांनी, तरुणांनी त्या सेवेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. या उपर काहीतरी आहे, त्यामुळे ते सगळं करण्यासाठी भारतीय नौसेनेत तरुणांनी सामील व्हावं असं मी आवाहन करेन. साहेब, तुमच्या या संपूर्ण मुलाखतीमधून विद्यार्थ्यांना खरंच प्रेरणा मिळाली असेल आणि भारतीय नौसेनेमध्ये करिअर करण्यासाठी त्यांचं मनही तयार झालं असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर याबाबत करिअरबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील, काय असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या ईमेलवर तुम्ही तुमचे प्रश्न पाठवू शकता. अजून दुसऱ्या करिअर विषयी तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल तर महाराष्ट्र शासन व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या महाकरिअर पोर्टलला नक्की भेट द्या.